हुताशनी पौर्णिमा हा दिवस खूप खास असतो कारण वर्षातून एकदाच येतो. या दिवशी आपण होळी पेटवतो आणि मनातील वाईट भावना, राग, दुःख, मनातील वाईट विचार या सगळ्या गोष्टी त्या अग्नीमध्ये अर्पण करतो. हुताशनी म्हणजे अग्नी आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्राची रात्र. या रात्रीचा चंद्र पूर्ण असतो आणि अग्नीही तेजस्वी असतो. म्हणून ही रात्र खूप पवित्र मानली जाते. या दिवशी आपण अनेक उपाय करत असतो. आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहावी, तिचं वास्तव्य नेहमी राहावं, आपल्या घरी चिरकालपर्यंत लक्ष्मी नांदावी, अखंड लक्ष्मी राहावी, यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य राहो. या दिवशी आपण फक्त सण साजरा करत नाही, तर आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी चांगल्या गोष्टी मागतो. घरात सुख, शांती राहावी, आजार दूर जावेत, कर्ज कमी व्हावे, भांडण मिटावे, अशी मनापासून प्रार्थना करतो आणि अनेक उपाय करत असतो. म्हणून हुताशनी पौर्णिमेला काही छोटे छोटे पण श्रद्धेने केलेले उपाय नक्कीच खूप प्रभावी ठरतात. तर या दिवशी गुरुमाऊलीने सांगितलेला हा छोटासा उपाय आहे, अगदी सोपा उपाय आहे आणि आपल्याला घरी करायचा आहे. हा उपाय सकाळी आपल्याला घरी करायचा आहे. सर्वात पहिला उपाय म्हणजे होळी पौर्णिमेलाच करायचा आहे. हा दिवस वर्षातून एकदाच येतो आणि हा उपाय एकदाच करायचा असतो. कारण होळीचा संबंध प्रल्हाद आणि होलिका यांच्या कथेशी आहे. वाईट जळून गेले आणि भक्ती वाचली, म्हणून या दिवशी अग्नी खूप पवित्र मानला जातो. म्हणून या दिवशी आपल्याला होळी दहनाच्या दिवशी घरी सकाळी हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये वाईट नजर कोणाचीही लागू नये म्हणून हा उपाय केला जातो. सकाळी आपल्याला घराचा मुख्य दरवाजा असतो तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. जाडी जडपट असेल तर काढून स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तसंच उंबरठ्याला सुद्धा स्वच्छ करून हळदीचं लेपन लावून घ्यायचं आहे. म्हणून उंबरठ्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे, कारण उंबरठ्यावर मधूनच आपल्या घरी लक्ष्मी प्रवेश करत असतात. घरी सकारात्मक ऊर्जा राहावी म्हणून आपण उंबरठ्याची पूजा करत असतो आणि लक्ष्मी त्याच दारातून आपल्या घरी प्रवेश करत असतात. म्हणून वाईट शक्ती सुद्धा त्याच दारातून प्रवेश करत असतात. म्हणून वाईट आपल्या घरापासून दूर राहावे आणि आपल्या घरी अखंड लक्ष्मी नांदावी, आपल्या घरी लक्ष्मीच प्रवेश करावी, त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. अगदी सुंदर उपाय आहे. तर आपल्याला घर स्वच्छ करून, उंबरठ्याची पूजा करून, धूप दीप दाखवून त्यानंतर हा उपाय करायचा आहे. थोडासा आपल्याला गुलाल घेऊन, गुलाल उंबरठ्यावरती आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती गुलाल लावून घ्यायचा आहे. हलका हलका लावला तरी चालेल, पण उंबरठ्याला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या दाराला, संपूर्ण दाराला लावून घ्यायचा आहे. गुलाल हा वाढलेला तर ज्या पद्धतीने लागेल तसा आपल्याला हळूवारपणे लावून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा उपाय आहे, 2 वात करून एक दिवा लावायचा आहे. म्हणजेच 2 मुखाचा दिवा. मुखाचा म्हणजे 2 वात असलेला दिवा. शक्य असेल तर तुपाचा, नाही तर घरी जे कोणते तेल असेल त्या तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे. तर 2 वात ठेवायच्या. 2 वाती मिळून 1 वात तयार करायची आहे आणि तो दिवा आपल्याला दोन्ही साइडने पेटवून घ्यायचा आहे. पूर्व दिशा म्हणजे उगवत्या सूर्याची दिशा, ती प्रगती, नवीन सुरुवात आणि उज्ज्वल भविष्य दर्शवते. पश्चिम दिशा म्हणजे स्थैर्य, शांती आणि समाधान. जेव्हा आपण 2 मुखाचा दिवा पूर्व पश्चिम वात करून लावतो, तेव्हा आपल्या घरात प्रगती आणि शांती दोन्ही राहतात असे म्हटले जाते. तर दिवा लावताना आपल्याला आमच्या घरी सुख दे, आरोग्य दे, भांडण दूर राहू दे आणि घरामध्ये लक्ष्मी राहू दे, कोणतेही वाईट संकट आमच्या घरी येऊ नये, असं दिवा लावून त्या दिव्याला प्रार्थना करायची आहे. आणि दिव्याची हळद, कुंकू, अक्षदा, गुलाल लावून पूजा करून घ्यायची आहे. हा दिवा आपल्याला मुख्य दरवाजाकडे, शक्य असेल त्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि त्याची दिशा पूर्वेकडेच येणार असा दिवा ठेवायचा आहे. त्या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. हा उपाय खूप छोटा आहे, तर हे दोन्ही उपाय या दिवशी करून घ्यायचे आहे. आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक वाईट शक्ती प्रवेश करू नये, यासाठीच हा उपाय करायचा असतो. हा उपाय वर्षातून एकदाच करायचा असतो, कारण या दिवशी अनेक प्रकारचे तंत्रविद्या केले जात असतात, तर आपल्या घरी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू नये म्हणून. पण होळी जेव्हा अग्नी पेट घेतात तर कोणतीही विद्या
या दिवशी चालत नाही तर ती संपूर्ण खाक होऊन जातात असे म्हटले जातात. पण तरी आपल्या घरी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू नये त्यासाठी असे छोटे-छोटे उपाय आपल्याला करायचे आहे. तर हे दोन्ही उपाय उद्या करायला विसरू नका. हे गुरुमाऊलीने सांगितलेले उपाय आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे. अनेक सेवेकरी दरवर्षी हा उपाय करतच असतो. म्हणूनच होता शनी पौर्णिमेला छोटे उपाय केल्याने श्रद्धेने केलेले उपाय खूप प्रभावी ठरतात. तर माहिती आवडल्यास नक्कीच एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.